शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं. कोण काय बोलतंय का? नाही. परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि. श्रीगणेशं नमामि. माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकामा. लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त. सर्वस्व तूच अमुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे नाते. वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी. तू माय एक करिसी मम चोजनामी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री मातृपितृभ्यां नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः. ओम श्री ललिता देव्यै नमः. अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्. आपण ज्या ललिता सहस्रनाम स्तोत्राचा अर्थ बघत आहोत त्यातील 97 श्लोक आणि 474 नाम यांचा माहिती आपण घेतली, यांचा अभ्यास आपण केलाय. 97 श्लोकापर्यंत ललितांबिकेचे गुण, ललितांबिकेचं रूप याविषयीचं वर्णन आहे. आता इथून पुढं म्हणजे 475व्या तिच्या नामापासून 535 नाम हे जे आहेत जवळजवळ 60 नावांपर्यंत ही जी नावं आहेत ही नामे मुख्यतः कुंडलिनी आणि सहस्राधार चक्र यांच्या तपशिलावरच चर्चा केलेली आहे. प्रत्येक चक्र आणि मानसिक केंद्र आणि प्रमुख स्थानी त्यांच्या योगिनी नावाची देवता आहे असं सांगितलेलं आहे. अशा 7 योगिनी सहस्राधार चक्रापर्यंत पोहोचण्यासाठी येतात. म्हणजे 7 योगिनींची व्यवस्था ह्या 60 नामांमध्ये केलेली आहे आणि त्या आपल्याला पहिल्या चक्रापासून शेवटच्या चक्रापर्यंत पोहोचवण्या 7 चक्र पोहोचवण्यापर्यंत काम करतात. शरीरातील ही 7 चक्र जी आहेत ती म्हणजे विशिष्ट घटक, जसं की शरीरामध्ये रक्त आहे, त्वचा आहे, स्नायू आहे, चरबी आहे, अस्थिमज्जा आहे, वीर्य किंवा अंडी हे दर्शवितात. म्हणजे आता स्तन्यजन्य मानव असेल तर त्यांच्यामध्ये आपण वीर्य असतं, पण पक्षी वगैरे असतील तर त्यांची अंडी असतात. म्हणजे हे जे आहे म्हणजे जनन क्रियेसंबंधीचं हेही त्याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे प्रत्येक योगिनीचे वर्णन साधारण 7 नामांमध्ये किंवा 9 नामामध्ये किंवा 10 नामांपर्यंत केलेलं आहे. म्हणजे काही काही नामांमध्ये 10 नावं त्या योगिनीच्या वर्णनासाठी आहेत. अशी 60 नावं आपल्याला या 7 योगिनींची बघायची आहेत. म्हणजे तिथं ललिता म्हणजे ललितांबिका ही सूक्ष्म रूपानं तिथं कुंडलिनी ऊर्जेच्या स्वरूपामध्ये वर्णने, तिचं नाव तिथं कुठंच आलेलं नाहीये, परंतु ती सूक्ष्म रूपानं त्या योगिनींच्या रूपामध्ये प्रत्यक्ष कार्यान्वित आहे. कुंडलिनी ऊर्जेला मूलाधार चक्रापासून सहस्राधार चक्रापर्यंत म्हणजे मुकुट चक्रापर्यंत पोहोचवण्यासाठी यामधील सगळी चक्र ओलांडून शेवटच्या सहस्राधार चक्रा किंवा मुकुट चक्रापर्यंत पोहोचवण्यासाठी या चक्रांमध्ये त्या अधिष्ठात्री देवदेवता आहेत. म्हणजे ह्या ज्या 7 देवी मी आता सांगितलं 7 योगिनी आहेत,
त्या प्रत्येक चक्रामध्ये एक 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 आहेत आणि त्यांचं पूजन आपल्याला करावं लागतं. त्या त्या योगिनींचे ध्यान, जप, मंत्र हे सगळं वेगवेगळं आहे. त्यांचे चेहरे वेगवेगळे आहेत. त्या फक्त गूढ चक्रांच्या म्हणजे ते जे कुठलं एक एक जे चक्र आहे, आता आपण त्या चक्रांची नावं पुढे अभ्यास करताना घेणार आहोत, तर त्या चक्रांच्या एक एक चक्रांच्या प्रमुख योगिनी म्हणून त्या आहेत आणि त्यांच्याद्वारे आपण त्या शक्तीद्वारे मुकुट चक्रावर म्हणजे शिवापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. म्हणजे आपल्यातली जी शक्ती आहे त्या शक्ती देवतेच्या साह्यानं म्हणजे या योगिनींच्या साह्यानं तिथं ललितांबिका सूक्ष्म रूपानं कार्य करते. ती प्रत्यक्षामध्ये नाहीये पण अप्रत्यक्षरित्या ती तिथं आहे. जे पाठीच्या कण्यामध्ये ही 6 चक्र आहेत मूलाधारपासून आज्ञाचक्रापर्यंत. आता आज्ञाचक्र म्हणजे काय आहे तर तिसरा डोळा. आपल्याला पहिलं जे नाव आहे 475 नंबरचं नाव आहे, तिथं त्यांनी ह्या पहिल्या चक्राचा उल्लेख केलेला आहे. विशुद्धी चक्र निलया, ते जे तो जो श्लोक आहे 405 म्हणजे आता आपण 97 श्लोक आपण बघितले, आता आपण 98वा श्लोक बघणार आहोत. 98व्या श्लोकामध्ये तो श्लोक असा आहे, विशुद्धी चक्र निलया आरक्त वर्णा त्रिलोचना खट्वांगादी प्रहरणा वदनैक समन्विता, असा श्लोक आहे. श्लोकातले शब्द आपल्याला माहिती आहेत, आपण बघतो. आता ह्या 7 देवींची नावं एक 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 येणार आहे. सुरुवातीला मी नुसतं आपलं सांगते की या सहस्राधार चक्रात असणाऱ्या 7 देवींची नावं काय आहेत. तर एक आहे वज्रेश्वरी, एक आहे वामदेवी, वयोवस्था विवर्जिता हे सुरुवातीचं नाव आहे. एक सिद्धेश्वरी आहे, सिद्धविद्या आहे, सिद्धमाता आहे आणि यशस्विनी. म्हणजे आता जी नावं आहेत म्हणजे आता पुढच्या श्लोकामध्ये तेच नावं तिथं त्यांनी सांगितलेली आहेत. ही सगळी त्या योगिनीची नावं आहेत. म्हणजे जणू ती ललिता मातेचीच नाव आहे. विशुद्धी चक्राला कंठचक्र असं सुद्धा संबोधन आहे. विशुद्धी चक्र जे आहे ते जांभळ्या रंगाचं आहे. हे 16 पाकळ्यांच्या कमळासारखे आहे. या प्रत्येक पाकळीवरती एक एक बिंदू आहे आणि यात उल्लेखलेल्या चक्रामध्ये एक एक बीज आहे. म्हणजे प्रत्येक पाकळी म्हणजे एक एक बीज आहे. आणि विशुद्धी चक्राची जी बीज आहे ती म्हणजे हम, ही पांढऱ्या रंगाची आहे. म्हणजे चक्राची बीजा पांढऱ्या रंगाची आहे. जरी जांभळा रंग आहे असं म्हटलेलं असलं तरी ही जी बीज आहे ते पांढऱ्या रंगाचं असून ते आकाश तत्वानं धरलेलं. आता आकाश तत्व म्हणजे आकाशामध्ये आपण बघतो की काय आहे, तिथं वायू आहे, पाणी आहे, सगळ्या प्रकारचं वातावरण आकाशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ही जे तेज आहे हे सगळं आपल्याला त्यामुळे त्या बिंदूमध्ये हे सगळं आहे. म्हणजे त्या तत्वानं ते झाकलं गेलेलं आहे. पांढऱ्या हत्तीवर ही बसलेली आहे. यात असणाऱ्या 16 पाकळ्या म्हणजे संस्कृत मधील 16 स्वर आहेत. म्हणजे 16 अक्षर जे आहेत आपण जे म्हणतो अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ, हे याच्यानंतर पूर्वी ळ लू वगैरे अशी अक्षरं होती. तर अशी 16 जी स्वर आहेत, ह्या 16 पाकळ्या म्हणजे संस्कृत मधील 16 स्वर आहेत. आणि ह्या चक्राचं नियंत्रण करणाऱ्या योगिनीचं नाव आहे दाकिनीश्वरी. दाकिनीश्वरी असाही उल्लेख आहे, दाकिनीश्वरी असा पण उल्लेख काही ठिकाणी केलेला आहे. तीच या विशुद्धी चक्र निलय, निलय म्हणजे घर, विशुद्धी चक्रामध्ये त्या घरामध्ये विशुद्धी चक्रामध्ये ती राहते. निलय म्हणजे घर म्हणजे तेथे ती राहते. म्हणजे विशुद्ध चक्राची ही प्रमुख देवता आहे. दाकिनीश्वरी नावाने असणारी योगिनी ही त्याची प्रमुख देवा आहे. वाग्देवी या चक्राची माहिती देताना सांगतात की विशुद्धी चक्रापासून ते सुरुवात करतात. कारण विशुद्धी चक्रामध्ये काय आहे की संभाषण कला जी आहे म्हणजे बोलणं वैखरी जी आपली आहे, या श्लोकात 98 नंबरची सुरुवात विशुद्धी चक्र या नावाने झालेलं, म्हणून त्यांनी सुरुवातीला तोच शब्द घेतलेला. आपण जो श्लोक बघितला 98वा, तर त्याच्यामध्ये विशुद्धी चक्र निलया आरक्तवर्ण त्रिलोचना, म्हणजे पहिलं नाव तिचं काय आहे विशुद्धी चक्र निलया. विशुद्धी चक्रामध्ये राहणारी अशी ती योगिनी आहे, ती विशुद्धी चक्र निलया दाकिनीश्वरी. नंतर या योगिनीच्या नावाने या चक्राची माहिती झालेली आहे.
नंतर या 10 नामं आलेली आहेत. त्याच्यामध्ये 10 नावं आहेत. आरक्तवर्ण, त्रिलोचना, खट्वांगादी प्रहरणा, वदनैक समन्विता आणि पुढच्या श्लोकामधील पुन्हा 5 नावं पायसान्नप्रिया, त्वक्स्था, पशुलोक भयंकरी, अमृतादी महाशक्ती संवृता अशी नावं आहेत. आणि शेवटी त्यांनी या योगिनीचं नावाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे डाकिनीश्वरी. म्हणजे तिचं नाव, या योगिनीची आधी सगळी माहिती सांगितली. विशुद्धी चक्र निलया, विशुद्धी चक्रामध्ये राहणारी ही जी देवता आहे, ही योगिनी आहे, ती कशी आहे आता तिचं वर्णन दिलेलं आहे. तिचं नाव सगळ्यात शेवटी सांगितलं. 2 श्लोकांनंतर 98 आणि 99 श्लोकाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा 99व्या श्लोकाचं शेवटचं नाम जे आपण उल्लेख करतोय ते डाकिनीश्वरी आहे असं त्यांनी सांगितलंय. आता आपण आधीच पहिल्यांदा म्हटलं की ही डाकिनीश्वरी योगिनी तिचं नाव आहे. त्यामुळं विशुद्धी चक्र निलया या नामाचा अर्थ सांगितला की ती त्या विशुद्धी चक्रामध्ये राहते. म्हणजे आपल्याला जे कुंडलिनी चक्रांचा अभ्यास करताना आपण जो अभ्यास बघितलेला आहे की किंवा ती चक्र जी आहेत ते आता पुढे पुढे एक एक येत राहणार आहे. त्यातलं ह्या चक्रामध्ये तिचं वास्तव्य आहे आणि या चक्राची माहिती यामुळे संपन्न झाली आहे. आणि इथं 10 नावं तिची आहेत. म्हणजे 10 नामं, आता 60 पैकी या डाकिनीश्वरीची 10 नावं आहेत. नंतर या योगिनीच्या माहिती स्वरूपात आपल्याला ही 10 नामं दिसत आहेत. तिचं पुढचं जे नाव आहे ती म्हणजे आरक्तवर्णा. आता आरक्त म्हटल्यावर आपल्याला सगळ्यांना ते लाल रंग आहे. म्हणजे या योगिनीचा रंग सौम्य लाल असा आहे. साधा अर्थ, शब्दार्थ सहितच आहे अगदी. तिचं वर्णन आता येणार आहे. ती कुठं राहिली? ती शुद्धी चक्र. ती कशी आहे तर ती आरक्तवर्णाची आहे, त्रिलोचना आहे. आता या डाकिणीला 3 डोळे आहेत असं त्यांनी वर्णन केले. आता 3 डोळे आहेत म्हणजे काय आहे तर 3 डोळे याचा अर्थ ती त्रिनेत्र आहे. आपण सुरुवातीला सुद्धा ललितांबिकेचं वर्णन करताना त्रिनेत्र आहे असं वर्णन केलेलं होतं. आता ही त्रिनेत्र म्हणजे काय आहे तर सत्व, रज आणि तम हे 3ही गुण जाणणारी ही देवी आहे, ही योगिनी आहे. त्यानंतर सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद या 3ही वेदांचा अभ्यास करणारी ही देवी, म्हणजे वेदांना जाणणारी अशी पण ती देवी आहे. आणि भूत, भविष्य आणि वर्तमान याही सगळ्या गोष्टींचं जाणणारी अशी ती देवी आहे. म्हणून तिला त्रिनेत्रा म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर 3ही गोष्टींचा अगदी सांगोपांग अभ्यास करणारी अशी ही देवता आहे. म्हणून तिला त्रिलोचना असं म्हटलेलं आहे. आता सत्वरज तमगुण कसे असतात आपल्याला सगळं माहिती आहे. वेदांचा अभ्यास करताना सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद ह्याचंही सगळं माहिती तिला आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान म्हणजे ह्या योगिनीचं जर आपण पूजन केलं तर आपल्या भूतकाळात घडलेल्या चुका किंवा गोष्टी काय आहेत त्या, आणि वर्तमानामध्ये आपण काय उपभोगतोय, काय भोगतोय, दोन्ही गोष्टी आहेत. काय उपभोगतो आणि काय भोगतो ह्या दोन्हींच्या नुसार भविष्यामध्ये आपल्याला तिच्याकडून काय मिळणार आहे या सगळं जाणणारी ही योगिनी आहे. त्याच्या पुढचं तिचं नाव आहे खट्वांगादी प्रहरणा. आता खट्वांग म्हणजे काय आहे तर एक आयुध आहे. ते म्हणजे एक सोटा किंवा लाकडी असा एक दांडा असतो मोठा आणि त्याच्यावरती मानवी कवट्या बसवलेल्या असतात, क्लप केलेल्या असतात. मानवी कवट्या एकावर एक अशा बसवलेल्या असतात. आणि शत्रूचा नाश करण्यासाठी हे खट्वांग हे जे आयुध आहे हे तिने धारण केलेलं आहे. बघा म्हणजे आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी ही योगिनी सुद्धा खट्वांगासारखं एक प्रभावशाली आयुध ती आपल्याला स्वतःमध्ये धारण करते. म्हणजे सोटा या स्वरूपामध्ये एक ते आयुध आहे. आणि त्या आता हे खट्वांग म्हणजे शिवाचं जे भैरव अवतार होता त्या अवतारामध्ये त्याच्या हातामध्ये सुद्धा हे भैरव अवतारामध्ये, काल भैरव अवतारामध्ये हे आयुध त्याच्या हातामध्ये असलेलं दिसतं. म्हणजे त्या सोटा जो आहे लाकडाचा त्याच्यावरती मानवाची कवटी बसवलेली असते आणि त्यामुळं असे हे हातार आहे. प्रहरणा याचा अर्थ आहे आयुध. म्हणजे अशा प्रकारचं आयुध तिनं धारण केलेलं आहे, ती स्वतः जवळ बाळगते. पुढचा जे शब्द आहे, पुढचं जे तिचं नाम आहे ते वदनैक समन्विता. आता वदन म्हणजे काय, मुख, चेहरा.
एकमुख वदन एकच मुख असलेले समन्विता, म्हणजे ह्या एकमुखी समन्विता. आता इथं तिला एकच मुख आहे आणि ती काय करते, त्या एकाच मुखानं सगळ्या प्रकारच्या गोष्टींचं अवलोकन करून भक्तांचं रक्षण करण्याचा प्रयत्न. समन्विता, एकत्रितपणे आणते ती सगळं, तिच्या एकसंध तिच्यामध्ये आलेलं आहे, समावलेलं आहे, म्हणून ती समन्विता आहे. तिचा चेहरा एकमुख असलेला आहे. चक्राच्या क्रमानं, म्हणजे आता पहिलं चक्र आपण विशुद्धी चक्र बघतोय, तर विशुद्धी चक्राच्या नंतरचं येणारं चक्र, त्याच्यानंतर येणारं चक्र, तर त्या प्रत्येक चक्राच्या क्रमानं योगिनीच्या चेहऱ्यांच्या संख्येचा आधार त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता डाकिनीश्वरी एकच चेहरा आपल्याला बघायला मिळतोय. कदाचित पुढचे जे चक्र आहे त्याच्यामध्ये असणारी जी योगिनी आहे तिला 2 मुख असतील, 3 मुख असतील, त्याचा उल्लेख त्यानुसार येईल. म्हणजे त्यानुसार त्यांची मुख आहेत. डाकिनी ही एकमुखी आहे आणि आकाश, मी आधी पण उल्लेख केलेला होता की ती आकाश तत्वांचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे आकाशामध्ये जसं स्वच्छ पांढरे ढग येतात, त्यानंतर काळे ढग येतात, मग पावसाचा शिडकावा होतो. म्हणजेच काय हो, म्हणजे आपल्यामध्ये सत्वर जे तमगुण जे आहेत त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या आकाशामध्ये सुद्धा आपल्याला झालेलं बघा. म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व ती देवी करते. तेज दिसतं आपल्याला, अंधार झालेला दिसतो, हेही आपल्याला बघायला मिळतं. अशा तऱ्हेचं ही डाकिनी जी आहे ही एकमुखी आहे आणि ही एका मुखानं आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करते. त्या आकाशामध्ये जे जे गुण आहेत त्याचे प्रतिनिधित्व करण्याचं काम हिच्याकडे आहे. आता हेच पुढच्या श्लोक सुद्धा ह्याच योगिनीचा आहे. पुढच्या श्लोकामध्ये पहिला जो शब्द आहे 480 नंबरचा श्लोक आहे तो, हे नाम आहे ते. आणि पुढचा श्लोक जो आहे तो असा आहे, पायसान्न प्रियात्वस्था पशुलोक भयंकरी अमृतादि महाशक्ती संवृता डाकिनीश्वरी. म्हणून मी सांगितलं की 10व्या नावाला आपल्याला विशुद्धी चक्रात असणाऱ्या योगिनीचं नाव कळलेलं आहे. आधी त्यांनी डाकिनीश्वरी असं काही आपल्याला सांगितलं नाही, परंतु आपण जेव्हा हा दोन्हीही श्लोक पाठ अभ्यासले, माहिती करून घेतली, की 10 नावं या योगिनीची कळल्यावर आपल्याला ती डाकिनीश्वरी आहे असं कळलं. आता ह्या श्लोकामध्ये पहिलं जे आहे पायसान्न प्रिया, आपण कुठल्याही देवदेवतेची पूजा करत असताना प्रसाद करतो. पायस म्हणजे प्रसाद. पायसदान आपल्याला माहितीये, पसायदान म्हटलेलं आहे, पायसदान असं पण म्हटलेलं आहे. मग हे जे आहे पायसान्न प्रिया, पायस अन्न आणि प्रिया, प्रिया म्हणजे आवडतं. तिला काय आवडतं? पायस म्हणजे खीर आणि अन्न म्हणजे भात. कानडीमध्ये अन्ना भात म्हणतात बघा, तसं अन्न. आता इथं कोणत्याही प्रकारचं अन्न म्हणजे खीरीच्या स्वरूपामध्ये असणारं अन्न जे आहे ते तिला आवडतं. अर्थात खीर कशी असते? गोड असते. तांदळाची खीर गूळ घालून, नारळ घालून किंवा दूध घालून अशी जी करतात, शक्यतो गुळाचा वापर देवाच्या नैवेद्यामध्ये करावा असं पूर्वीच्या काळी आधी साखर फार कमीच असायची, कारखानेच जास्त नाही. आता तर अगदी ह्याच्या छत्र्या उगवतात तसं, पावसाळी छत्र्या उगवतात तसं कारखाने झालेले आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं, एखाद दुसरा कारखाना असायचा, त्यामुळं साखरेचं उत्पादन खूप कमी असायचं. आणि आपल्याकडं सगळे ज्यांनी ऊस लावला त्यांच्याकडे गुऱ्हाळ असायचं आणि गुळ हा साखरेपेक्षा केव्हाही चांगला आहे. म्हणून आपल्याकडे डायबिटीस झालेल्या लोकांना सांगतात की त्यातल्या त्यात तुम्ही गुळाचे पदार्थ खावा, साखरे. कारण साखर तयार करताना जे काही त्याच्यामध्ये प्रक्रिया केल्या जातात, काही पदार्थांचं मिश्रण केलं जातं, त्यामुळे त्या बघा गुळाचा रंग काळा किंवा तांबडा लाल असा असतो, पण साखर मात्र अगदी पांढरी शुभ्र झालेली दिसते. म्हणजे ही क्रिया करत असताना कोणते तरी घटक त्याच्यामध्ये आपल्याला वापरावे लागतात, त्याशिवाय त्याला पांढरा रंग येणार नाहीये. आणि मग याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतो.
म्हणून पूर्वीच्या काळी असं डायबिटीस झालंय, आता म्हणजे घराघरामध्ये सगळ्यांच्याकडे आहेच, प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन तरी पेशंट असतातच. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण जे अन्न खातोय त्या अन्नाच्या सेवनानं आपल्याला हे सगळं आता भोगावं लागतंय. म्हणून इथं पूर्वी ह्या योगिनींच्या जेव्हा म्हणजे ही जी पूजा अर्चा हे जे चाललेलं आहे यावेळेस तांदूळ दुधामध्ये शिजवून, पूर्वीच्या काळी एवढी पक्वान्न सुद्धा नव्हती. आता बघा, आता कोणीतरी गेस्ट यायचं म्हटलं की पक्वान्न सुद्धा किती किती केली जातात. बापरे, आम्हाला माहित पण नसतात, म्हणजे पूर्वीच्या बायकांना माहित पण नसते. फार फार तर आपल्याकडं पक्वान म्हणजे पुरणपोळी, खीर इथपर्यंत सीमित असायचं. शिरा फार तर केला जायचा. पण आता पक्वान म्हणजे विविध तऱ्हेची पक्वान, आणि कोणी गेस्ट यायचंय म्हटलं की तर असं साधं सुद्धा पक्वान चालत नाही. वैशिष्ट्यपूर्ण पक्वान्न करायचं असं आपल्याकडं अहमामिका लागलेली असते. म्हणजे यांच्याकडे हे केलंय ना, मग त्यांच्याकडे नाही, त्याच्यापेक्षा वेगळं पाहिजे. लग्न कार्यात सुद्धा आता वेगवेगळे आपण पक्वान्न खात असतो. पण इथं मात्र ह्याही जी देवता आहे या देवतांना काय प्रिय आहे तर दुधात, तुम्ही बघा ह्याची आपण हुगी जेव्हा करतो प्रसादाला, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जेव्हा प्रसाद केला जातो त्यावेळेस गव्हाची खीर केली जाते, तर त्याला हुगी असं म्हणतात. काही ठिकाणी वेगवेगळे पदार्थ म्हणजे नावं वापरतात, पण गव्हाची खीर ही प्रसादासाठी जनरली केली जाते. तर तेव्हा ती जर दुधामध्ये शिजवली असेल ना तर त्या खिरीला इतका स्वाद वेगळा येतो आणि गोड पण ती खूप जास्त लागते. त्यामुळे गुळ किंवा साखर जे आपण वापरणार ते पण कमी लागतं आणि त्याला एक विशिष्ट तऱ्हेची चव येते. त्यामुळे इथं सुद्धा ह्या आमच्या योगिनीला काय आहे की तांदूळ दुधात शिजवून त्याच्यामध्ये गुळ घालून अशी खीर जी बनवली जाते तिचा नैवेद्य तिला आवडतो. म्हणजे हा गोड भात या योगिनीला, या डाकिनीश्वरीला आवडतो, तिला तो प्रिय आहे. म्हणजे बघा तिला काय आवडतं त्याची माहिती आता आपल्या, म्हणजे तिचा रंग कसा आहे, ती तीन लोचन असलेली अशी आहे, एकच मुख तिला आहे. तिच्या वर्णनामध्ये आता तिची आवड सांगायला सुरुवात केलेली आहे. नंतर त्वक्स्था, तिचं पुढचं जे नाव आहे ते आहे त्वक्स्था. त्वक्स्था म्हणजे त्वचा आपल्या शरीरावर. बघा आपल्याला जर कोणी ते बारीकसं चिमटा काढलं तरी आपलं लगेच अन्न असं आपलं शरीर लगेच असं थरथरतं. बारीक कोणी सुई टोचली तर असं होतं. म्हणजे आपली त्वचा अतिशय सेन्सिटिव्ह म्हणतो आपण त्याला, अतिशय संवेदनशील आहे. जरा जरी काही टोचलं तरी सुद्धा आपल्याला सहन होत नाही. मग ही त्वचेच्या इंद्रियांची जी अधिष्ठात्री देवता आहे ती म्हणजे ही आपली विशुद्धी चक्रामध्ये राहणारी डाकिनीश्वरी योगिनी आहे. म्हणजे ह्या त्वचेची काळजी घ्यायची जबाबदारी ललितांबिकेनं ह्या डाकिनीश्वरीवर देऊन टाकली की तू हे सगळं सांभाळ. त्वचेला काय त्वचा रोग होतात, त्वचेला काही वेगवेगळे अलर्जीज होतात, किंवा काही लोकांची त्वचा काळी गोरी काय विविध तऱ्हाच्या प्रकार आपण बघतो त्वचेमध्ये. तर त्या त्वचेच्या इंद्रियांची अधिष्ठात्री म्हणजे हे एक स्पर्शेंद्रिय आहे. आपण त्वचा आपली जी आहे त्याला आपण स्पर्श करतो. आपल्या आतली जी इंद्रिय काही आहे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. पण त्वचेवर कुठल्याही शरीराच्या कुठल्याही भागाला आपण त्वचेवरती स्पर्श केला तर आपल्याला जाणीव होते की हे गरम स्पर्श आहे, हा गार स्पर्श आहे, ह्याची जाणीव आपल्याला होते. म्हणजे हे स्पर्शेंद्रिय जे आहे हे स्पर्शेंद्रियाची अधिष्ठात्री देवता म्हणून ही डाकिनीश्वरीची नेमणूक झालेली आहे. कारण बघा आपलं म्हणजे मानव प्राण्याचं जे बाह्य त्वचा आहे ही अतिशय संवेदनशील आहे, पण तीच जी इतर पशु पक्षी प्राणी आहेत त्यांच्या तशा इतक्या संवेदनशील नाही. पावसामध्ये सुद्धा ती गाई बैल हे तसे उभे राहू शकतात बराच काळपर्यंत. थंडीमध्ये कोण त्यांना पांघरून घालतं का? आपण लगेच शाली पांघरा, ब्लँकेट घ्या, स्वेटर घाला, आपण सगळं करतो. त्यांना कोण घालणार आहे? पण त्यांची त्वचाच ह्या अधिष्ठात्री देवतेने अशी बनवलेली आहे की त्यांना त्या वातावरणामध्ये ते राहू शकतील. म्हणजे केसाळ करून टाकले, त्यांच्या त्वचेवरती भरपूर केस वगैरे दिलेले की जेणेकरून त्यांच्या त्वचेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव होऊ नये. आपल्याकडे आपण बघतो उन्हातनं जर आपण गेलो तर आपल्या उन्हाने आपली सगळी त्वचा काळी पडते. जो भाग उन्हामध्ये असतो बराच काळपर्यंत तो सगळा काळा पडतो. म्हणून आपण आपल्याकडे आता ते म्हणजे हे काय सनकोट वगैरे असं घालून
मुली वगैरे बाहेर पडत असतात. परंतु ह्या पशुपक्ष्यांना, पशूंना विशेष करून या देवतेनं असं संरक्षण दिलेलं आहे की तुमच्या त्वचेची आपोआपच संरक्षण केलं जाईल. तुम्हाला कोणत्याही अतिशय कडक उन्हाचा किंवा कडक थंडीचा तुम्हाला त्रास होणार नाही, अशी ही व्यवस्था ह्या डाकिनीश्वरीकडून, म्हणजे सर्वात बाह्य आवरण आहे, संपूर्ण शरीराचं बाह्य आवरण म्हणून ही त्वचा आहे. आणि म्हणून वाग्देवतांनी, बघा, वाग्देवतांनी ह्या विशुद्धी चक्र निलया किंवा विशुद्धी चक्राचीच ही आधी का बरं ह्याच्यामध्ये पहिल्यांदा उल्लेख केलाय, कारण त्या सर्वप्रथम या विशुद्धी चक्रानं सुरू होणाऱ्या या डाकिनीश्वरीचं नाव त्या मुद्दाम उल्लेख करतात, कारण इथून सुरुवात होतीये की कशी आहे, म्हणजे बाह्य आवरण. कारण बघा तुम्ही, अंतर्मनामध्ये आपण वेगवेगळे विचार चालू असतात, पण बाह्य त्वचा, बाह्य आवरण आपलं दुसऱ्याला दिसण्यासारखं असतं. आपण सांगतो तो गोरा आहे, तो काळा आहे, तो गिड्डा आहे किंवा उंच आहे, हे आपण म्हणत असतो. म्हणजे बाह्य त्वचेचं आवरण जे आहे ह्याचं संवर्धन करणारी, याची अधिष्ठात्री देवता म्हणून ही योगिनी आहे आणि तिचं नाव डाकिनीश्वरी आहे. असं ही पहिली विशुद्धी चक्रामध्ये राहणारी, म्हणजे पहिल्या एका चक्राचा आपण अभ्यास केला की त्याच्याकडे कसली जबाबदारी सोपवली आहे, तर त्वचेची काळजी घेणं, त्वचेचं संरक्षण करणं. पुढचं जे आहे त्याच्यामध्ये नाव आहे पशुलोक भयंकरी. पुढचं जे तिचं नाम आहे 481 नंबरचं, पशुलोक भयंकरी, 482 नंबरचं आहे ते. पशुला घाबरणारी नाहीये, घाबरवणारी आहे. पशुलोक भयंकर, पशुलोक म्हणजे प्राणी, मग तो मानव असू दे, अगर एखादा पाळीव प्राणी असू दे किंवा पशु असू दे, नुसतं श्वापद असू दे, त्याला घाबरवणारी अशी. कारण ती श्वापद जी आहेत ती मुळातच पशुवृत्तीची आहेत, पण त्या पशुसारखं वागणारी, पशुवृत्ती असणारी माणसं आपल्याला आपल्या अवतीभोवती असलेली बघायला मिळतात. आता आपण परवाच बघतो की ते काही बलात्कारांच्या केसेस किंवा कुणाचं अपहरण करण्याच्या गोष्टी, हे सगळे काय आहेत, तर पशुलोक म्हणजे पशुवृत्तीच्या माणसांना, म्हणजे अशा वृत्तीच्या माणसांना घाबरवण्याचं काम जे आहे ती ही डाकिनीश्वरी योगिनी करते. कारण ती या माणसांना भयंकर रूपानं त्यांचा नाश करते. आपल्याला माहितीये की जेव्हा दैत्य माजतात, आणि दैत्य सुद्धा कितीतरी, म्हणजे काही काही राक्षसांच्या बाबतीमध्ये असं उल्लेख आहे कितीतरी स्त्रियांच्या अब्रू लुटल्या आहेत, किती स्त्री हे केल्या, तर त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी त्यावेळेला ह्या योगिनी ज्या आहेत ह्या भयंकर रूप धारण करतात आणि त्यांचा नाश करत आहेत. आणि आणखीन एक अर्थ असा आपण इथं होतो की जे अज्ञानी आहेत, म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा द्वैत ज्ञानाने ग्रस्त आहेत, म्हणजे ज्यांना कळत नाहीये की ब्रह्मज्ञान मी कसं मिळवू किंवा काय, कुठलं ज्ञान मला प्राप्त करायला पाहिजे, अशा द्वैत ज्ञानानं ग्रस्त आहेत. म्हणजे द्वैत आणि अद्वैत हे ज्ञानाचं जे होतं, शंकराचार्यांनी अद्वैत ज्ञानाचा प्रचार केलेला होता, ह्या ज्ञानानं ग्रस्त असणाऱ्या अशा लोकांबद्दल ज्ञान नसणे म्हणजे देव देखील अशा लोकांवर विजय मिळवू शकत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे दैत्य लोक. बघा तुम्ही, महिषासुर मर्दिनीला का रूप घ्यावं लागलं, कारण दैत्यांमध्ये इतकं माजले होते ते, आणि साध्या देवांच्याकडनं त्यांचं मरण किंवा त्यांचा नाश होऊ शकणार नव्हता. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की ह्या महिषासुर मर्दिनीला आपली सगळी शस्त्रास्त्र देऊन तिला सगळी शक्ती देऊन टाकली, आणि तू त्याच्याशी लढ आणि तुझ्या मार्फत हे नाश होऊ दे त्या दैत्याचा, असं सांगितलं होतं. म्हणजे जेव्हा देव सुद्धा अशा दैत्यांचा, म्हणजे आता दैत्य वृत्ती म्हणूया आपण, जे वाईट वृत्तीचे दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांच्यावरती जेव्हा विजय मिळवू शकत नाही, तो आणि मी वेगवेगळा आहे असा विचार करतात आणि द्वैताची पूजा करतात, त्यांना कळत नाही की देवांसाठी, देव लोकांना आपण मानव प्राणी असा उल्लेख असतो आपला बऱ्याच ठिकाणी. मानव हा सुद्धा प्राणी आहे आणि पशु हे देखील प्राणीच आहे. मानव प्राण्यासारखे आपण आहोत, पण जेव्हा एखादी व्यक्ती
निर्भयपणे आत्म्यात विसावते. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे जे संत सज्जन असतात ते अंतरंगात असणाऱ्या आत्म्याला ओळखण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्याला कशाचीही भीती वाटत नाही. आणि जोपर्यंत त्यांच्या मनातील वैयक्तिक आत्मा हा वैश्विक आत्मा यातील फरक त्यांना कळतो, तोपर्यंत तो भयमुक्त होत नाही. मग वैयक्तिक आत्मा म्हणजे आपला स्वतःचा, आपल्या अंतरंगामध्ये असणारा परमात्मा, आणि वैश्विक आत्मा म्हणजे विश्वामध्ये ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत तो परमात्मा जो आहे त्याला ओळखण्याचं ज्ञान. म्हणजे आपण हे सगळं जाणतच नाही, म्हणजे आपण अज्ञानामध्ये असतो. पण जो एखादा संत सज्जन असतो ते हे जाणण्याचा प्रयत्न करतो, आणि मग ते ब्रह्म जाणण्यासाठी त्याला योग्य मार्गाचा जर अवलंब केला तर येणारा जो अडथळा आहे, आता ब्रह्म जाणायचं किंवा आत्मज्ञान करून घ्यायचं सोपं नाही आहे. कारण संत सज्जनांना मगाचीच आपण ऐकले की संत चरित्र पहिल्यांदा अभ्यासाला पाहिजे. का तर त्यांना किती लोकांनी, आता बऱ्याच संतांची चरित्र आपण बघितली तर पहिल्यांदी सगळ्या लोकांनी त्यांना अगदी मूर्खात काढलेलं असतं किंवा अगदी त्यांच्याविषयी दुस्वास केलेला असतो, त्यांना अगदी हिडीस फिडीस करून बाजूला ठेवलेलं असतं. परंतु त्यांच्या अंगातल्या सामर्थ्याची, ज्ञानाची जेव्हा त्यांना कल्पना येते, बघतो आपण ज्ञानेश्वरांचं की 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या म्हणजे रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद बोलवून दाखवले. हे जे सामर्थ्य आहे हे त्यांच्या चमत्कारातून दिसत असतं. पण हे अंगी येण्यासाठी बरेच अडथळे पार, किती ज्ञानेश्वरांना किती त्रास सहन करावा लागला होता. एवढी बालकं ती, आणि शुद्धीकरण सुद्धा मिळत नव्हतं, मुंजी बंधन होत नव्हतं, त्यामुळे सगळ्यांनी त्याला वाळीत टाकलेलं होतं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी, असे जे अडथळे येतात, मग ते आपल्या मानव प्राणी, आपण भक्त जे आहोत किंवा सामान्य जीव जे आहेत त्यांना सुद्धा असे अनेक अडथळे येतात. आणि असे येणारे अडथळे जे आहेत ते जेव्हा ती नाश करते, पशुपाश विमोचनी, 354 नंबर नावामध्ये पशुपाश विमोचनी म्हणून तिचं नाव आलेलं आहे ललितांबिकेचं. आणि त्याच नावाच्या धरून इथं हा उल्लेख आलेला आहे की पशुलोक भयंकरी, म्हणजे भयंकर रूपामध्ये ती निर्माण होते. म्हणजे ललिता माताला असं सूचित करते की येथेच आपल्याला ही माता, ही योगिनी स्वरूप यांच्यातला फरक लक्षात येतो. ललिता माता काय करते, स्वतःच एक माता मातृत्व भावनेनं आपल्या भक्तांचं रक्षण करते. आणि ही काय करते तर भक्तापेक्षा ते अडथळे निर्माण होत आहेत त्या अडथळ्यांना दूर, पशुलोक भयंकर, म्हणजे जे अडथळे निर्माण होणार आहेत त्या दुष्ट प्रवृत्तीला नाश करण्याचं काम ही योगिनी करते आहे. असं म्हणजे हा इथं थोडासा हा जो फरक आहे, पशुपाश विमोचनी आणि पशुलोक भयंकरी असं जे आहे ते थोडस या दोन नामांमधला हा फरक आहे. पशुलोक भयंकरी म्हणजे पशुलोकांना अभयंकरी असं पण एक अर्थ आहे, अभय देणारी. पशुलोक म्हणजे आपण सगळे मानव, सजीव प्राणी, थोडक्यात म्हणजे त्यांना सगळ्यांना अभय देणारी असाही अर्थ एक अभिप्रेत इथं आपल्याला दिसतो, पशुलोक अभयंकरी. आणि म्हणून इथं आपल्याला असं दिसतंय की येथे आपल्याला ललिता मातेचं पशुपाश विमोचनी आणि पशुलोक भयंकरी यामधल्या फरकामुळं ललिता माता कशी आहे आणि ही योगिनी कशी आहे, योगिनीचं स्वरूप यांच्यातला आपल्याला थोडासा फरक लक्षात येतो. कारण ही आपल्याला अभय देते की बाबा तुला मी अभय देते की तुला जीवाला काही होणार नाहीये, तुझ्या आलेले अडथळे मी दूर करेन. आणि ललिता माता सुद्धा विमोचनी, पशुपाश विमोचनी, म्हणजे तुमच्या मनामध्ये असणारी दुष्ट प्रवृत्ती ती येऊच देणार नाही, त्या मार्गाला तुम्हाला नेते. म्हणजे तुम्हाला भक्ती मार्गाला लावण्याचं कार्य ललितांबिका इथे करताना दिसते. म्हणून ह्या थोडासा फरक ह्या दोन नामामध्ये आहे. नंतर जे 483 नंबरचं नाव आहे अमृता, अमृतादि महाशक्ती संवृता, असं संपूर्ण एकच आहे, अमृतादि महाशक्ती संवृता. अमृत, आदि, महाशक्ती आणि संवृता असं त्याची फोड आहे. म्हणजे अमृता अधिक आदि अधिक महा अधिक शक्ती आणि संवृता.
म्हणजे ही डाकिनी ही जी आहे, डाकिनीश्वरी देवता योगिनी ही 16 शक्तींनी वेढलेली आहे. म्हणजे ह्या त्यांनी म्हटलेले अमृतादी महाशक्ती. अमृत आदी म्हणजे अमृतासारख्या, आदी म्हणजे इत्यादी म्हणतो आपण, म्हणजे अमृत आणि इत्यादी अन्य महाशक्तींनी ही वेढलेली आहे. आदी इत्यादी दुसऱ्या म्हणजे इतर प्रकारच्या अन्य अशा 16 महाशक्तींनी ही योगिनी वेढलेली आहे. म्हणजे त्याचा असा अर्थ आहे की या विशुद्धी चक्राच्या 16 पाकळ्या ज्या आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलेल्या होत्या आणि प्रत्येक त्या पाकळीवरती बिंदू बघितलेले होते. तर ह्या 16 पाकळ्यांच्या कमळातील पाकळ्यांच्या टोकांवरती 16 शक्तींची नावं आहेत. म्हणजे नुसत्या पाकळ्या नाही आहेत, त्या पाकळ्या दिसतात आपल्याला, परंतु ती प्रत्येक पाकळी म्हणजे एक ती शक्तींची नाव आहे. आता त्या शक्ती कोणत्या आहेत? तर त्या शक्ती म्हणजे 16 स्वर. जशी आपण उल्लेख केला होता की संस्कृत मधील जी स्वरांची संख्या आहे, व आ उ ई जे स्वर आहेत ते 16 स्वर म्हणजे वर्णमालेमधली अक्षरं जी आहेत अ पासून सुरू होणारी, तर त्या प्रत्येक स्वरावरती एक योगिनी म्हणजे एक ईश्वराची नावं त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे एक शक्तीची, ईश्वरी शक्तीची नावं दिलेली आहेत. आता अ घेतला, अ पासून अमृता. आ शब्द घेतला तर आकर्षणी. अ आ ई म्हणजे पहिली इडलिंबू ई म्हणतो आपण त्याला, तर त्याला इंद्राणी. नंतर ईश म्हणजे आई मधला ई घेतला तर ती ईशाणी. उशक्केशी. दुसरा उ म्हणजे उसातला उ म्हटलं तर ऊर्ध्वा. अशा तऱ्हेनं त्यांनी अनेक म्हणजे प्रत्येक अक्षराला प्रत्येक जे स्वर आहे त्या प्रत्येक स्वराच्या प्रत्येक पाकळीवरच्या एक बिंदूवरती ही एक शक्ती त्या पाकळीवरती अधिष्ठित झालेली आहे. आणि म्हणून ह्या सगळे या प्रकारे ह्या शक्ती डाकिनीश्वरी योगिनीद्वारे नियंत्रित होतात. म्हणजे बघा, ललितांबिका ह्या सगळ्या योगिनींना नियंत्रण करते आणि ही डाकिनीश्वरी काय करते? 16 पाकळ्यांवरती असणाऱ्या ज्या ह्या सगळी महाशक्ती आहेत ह्या सगळ्या शक्तींना ती नियंत्रित करते. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जे गुण आहेत, अमृत आहे, आकर्षणी आहे, इंद्राणी आहे, ईशाणी आहे, उशक्केश आहे, ऊर्ध्व आहे, वृद्धिदा आहे, ऋकारा आहे, लुकारा आहे, अळुषा आहे, एकपद आहे, ऐश्वर्य आहे, ओंकारी आहे, औषधी आहे, अंतिका आहे, असे जे ओ आ इ उ ए ऐ ओ औ अम आहा पर्यंत जे आहे, अंतरापर्यंत तर अक्षरापर्यंत, तर हे सगळ्या ज्या शक्ती आहेत त्या पाकळ्यांवरच्या बिंदूंमध्ये असणारे म्हणजे पांढऱ्या रंगाचे बिंदू आहेत, लाल रंगाच्या पाकळ्यांवरती असं आपण मगाशी सांगितलेलं होतं. तर हे सगळ्या महाशक्ती ज्या आहेत ह्यांना नियंत्रण करण्याचं काम ज्या योगिनीद्वारे होतं त्या सर्व शक्ती महाशक्तीच आहेत असंच सांगितले जाते. आणि ती कोण नियंत्रण करते? तर पुढचं नाव म्हणजे डाकिनीश्वरी, या श्लोकातला शेवटचा श्लोक. आपण त्या नावाची माहिती आधी आपण करून घेतली होती, आपल्याला माहिती होतं, आपण वाचलं होतं म्हणून. पण जर समजा वाग्देवींनी काय केले, आधी अशा प्रकारची देवता आहे, अशा प्रकारची देवता आहे, अशा प्रकारची योगिनी आहे असं सांगत आल्या. आता हे सगळं करणारी, नियंत्रण करणारी कोण? तर डाकिनीश्वरी आहे. आता या 10 नामांमध्ये जे वर्णन केलं आहे ती योगिनी डाकिनीश्वरी या नावाने ओळखली जाते. म्हणजे विशुद्धी चक्रामध्ये ती आपल्या आहारातून, गळ्याद्वारे. तर हे का आत्ता सांगायचंय, तिचं नाव आत्ता का सांगितलं? तर आहार, आपण तिला मी सुरुवातीला सांगितलं होतं विशुद्धी चक्राला कंठचक्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. कंठ म्हणजे आपला गळा. आपण जे अन्न सेवन करतो, ग्रहण करतो ते आपल्या गळ्यातून, घशातून आपल्या उदरामध्ये जात असतं. तसं त्या उदरातून जाणाऱ्या आहार विहारावरती सगळं अवलंबून आहे. आपण जे अन्न घेतो, आपण जर एखादा पदार्थ खूप खाल्ला तर आपल्याला अपचन होतं. आपण जर अगदी बेत सगळं सात्विक अन्न खाल्लं तर आपल्या पोटाला काही त्रास होत नाही. म्हणजे हे जे आहे आहाराचं, ते आहारातून गेल्या गळ्याद्वारे, ज्या आपल्या अन्ननलिकेतून, अन्नाद्वारे काय करते ही विशुद्धी चक्रामध्ये? तर जो गर्भ पोटामध्ये वाढत असतो त्या
गर्भातल्या पोटातल्या गर्भाचं संरक्षण करण्याचं, त्याला वाढवण्याचं प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. प्रत्येक सजीव जीवामध्ये जो पिंड गर्भामध्ये वाढत असतो, तर त्या गर्भातल्या पिंडाला वाढवण्याचं काम आहाराद्वारे, जे कंठचक्राद्वारे, विशुद्धी चक्राद्वारे आपल्या उदरामध्ये जातं. आणि त्याच्यातलं योग्य असा जो रस आहे, त्या रसावरती त्या पिंडाचं पोषण होत असतं. खरं तर आपल्याला त्या आईला माहिती आहे ना, बघा प्रत्येक आपल्याला सगळ्या स्त्रियांना हे सगळं माहिती आहे. पहिले 2-3 महिने आपल्याला कळतही नाही की खरंच आपल्याला आपल्या पोटामध्ये गर्भ वाढतोय का, काय होते. फक्त नंतर आपल्याला 2 महिन्याला तर अरे अजून काय हे झालं नाही, ते झालं नाही, मग आता तपासण्या, मग आता या दिवस आहे असं आपण त्यावेळेस सांगतो. म्हणजेच काय, तो गर्भ त्या पोटामध्ये म्हणजे 2 महिन्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या पोटामध्ये गर्भ वाढतोय. आणि ह्या वाढणाऱ्या पिंडाचं संरक्षण, वाढ, पोषण हे सगळं ही डाकिनीश्वरी करत असते. आणि इथं त्यांनी असंच आपल्याला सांगितलंय की आईला तो पिंड कसं आहे दिसतो का, आपल्याला कळतं का कसं आहे, गोल आहे, चौकोनी आहे, षटकोनी आहे, काय माहित नसतं, काहीतरी वाढतंय तेही आपल्याला. आणि पहिल्या दुसऱ्या वेळेला तरी आपल्याला काहीच कळत नसतं. आपली आई आजी वगैरे काहीतरी सांगतात, त्याच्यावरून आपण म्हणायचं हो असं होत असेल, हो त्यामुळेच असं होते, असंही होऊ शकतं. म्हणजे किती वाढला हेही आपल्याला समजत नाही. पहिले काही काही जणांना 5-5 महिन्यापर्यंत कळत नाही की आपल्याला दिवस आहेत. म्हणजे काही काही जणांच्या ऑड इव्हन जर पिरियड्स असतील तर त्यांच्या लक्षातही येत नाही की आपल्याला 5 महिने झाले. पण जेव्हा त्या गर्भाची आता पूर्णपणे वाढ होते आणि मग त्यांना जाणीव व्हायला लागते की अरे आपल्याला काहीतरी हे वाढतंय आपल्या पोटामध्ये. म्हणजे ह्या पण ललिता माता ही काय आहे, जगन्माता आहे, सर्वोच्च माता आहे, जगाची आई आहे. आणि म्हणून ती काय करते, ती त्यांना वाढविण्याच्या कार्यामध्ये मदत करते. म्हणजे डाकिनीश्वरी काय करते, अन्नाद्वारे त्या पिंडाचं पोषण करते. मग तो पिंड कसा, म्हणजे सात्विक पिंड असेल, त्यांच्या पोटामध्ये तो गर्भ वाढतो. ती स्त्री किंवा ज्या पुरुषापासून तो गर्भ वाढलेला आहे तो पुरुष कसा आहे, त्या सगळ्याचा अभ्यास, त्या सगळ्याची माहिती करून घेऊन त्या ज्ञानावरती ललितांबिका ती काय करते, त्यांना वाढवण्याच्या कार्यामध्ये ती थोडीशी मदत करते. म्हणजे योग्य प्रकारे त्या पिंडाचं वाढ होण्याचं काम ही डाकिनी जेव्हा करत असते तेव्हा त्याला आधार आपली ललितांबिका सुद्धा देते. कारण ती माता आहे, योगिनी नाहीये, ती माता आहे, सर्वोच्च माता आहे. त्यामुळे तीच त्याला सहाय्यभूत होत असते. आणि म्हणून ही त्या वाढवणीच्या कार्य करते. कारण पशुलोकांना ती अभय देणारी आहे. पशुलोक अभयंकरी हा जो उल्लेख इथं वरती आलेला आहे तो पशुलोकांना म्हणजे प्राणी मात्राला, मानव प्राणी असू दे, पशु असू देत, कारण सजीव प्राणी, घोडा, बैल, गाढव सगळ्यांना ही पिल्ल जी होतात त्यासाठी जे काय करावं लागतं ते पशुलोकांना अभय देण्याचं काम हे करतात. म्हणजे आणि दुसरं असं आणखीन एक आहे, पशुलोक इथं पशुपती म्हणजे शिवाची पत्नी आहे, पशुपत्नी आहे ती. पशुपती म्हणजे शिव म्हणजे शंकर, आणि त्याची पत्नी म्हणजे आमची ही शिवा, म्हणजे ही आता इथं योगिनी आणि ही आपली ललितांबिका आहे. तर ही जी आहे दोघे मिळून काय करतात, तर ही शक्ती देवता ही त्या शक्ती देवीच आहे आणि ती योगिनींद्वारे हे कार्य करून आणते. त्या गर्भातल्या पिंडाचं वाढ करणं, त्या सजीवाचं पुनरुत्पादन झाल्यानंतर वाढ कशी होते, योग्य 2 महिन्याचा गर्भ कसा आहे, 3 महिन्याचा गर्भ कसा आहे, ह्या सगळ्यावर आपल्या आहारातून रसपोषण करून ती त्याची वाढ करत असते. आणि ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम फक्त ललितांबिका करते. प्रत्यक्ष कृती ही या डाकिनीश्वरीद्वारे, या योगिनीद्वारे केली जाते. कारण आपण सगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये कालचं जे अर्धनारी नटेश्वर हे जे आपण एक स्तोत्र काल ऐकलं होतं, तर त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती हे दोन्ही जे आहेत त्या दोन्ही शक्ती स्वरूप आपल्या सुद्धा शरीरामध्ये, प्रत्येक स्त्रीच्या शरीरामध्ये असतं. आणि त्यामुळं त्यानुसारच
ते कार्य होत असतं आणि ती शक्ती आपली ही कार्य करते. असा इथं आपल्याला हा 99 नंबरचा श्लोक संपलेला आहे. 98 आणि 99 आणि इथं आपल्याला डाकिनीश्वरी या योगिनीची माहिती कळलेली आहे. आता पुढचा 100 नंबरचा जो श्लोक आहे तो असा आहे. अनाहताब्ज निलया श्यामाभा वदनद्वया दंष्ट्रोज्ज्वला अक्षमालादी धरा रुधिर संस्थिता. आता मी फक्त एवढ्या एका 100 नंबरचा एक श्लोक सांगूनच आज इथं थांबणार आहे. पुढच्या वेळेला आपण पुढच्या श्लोकांचं बघूया. आतापर्यंत आपण फक्त ललितांबिका काय कार्य करते हे बघत होतो. आता आपण योगिनी काय कार्य करतायत, म्हणजेच ही ललितांबिकेनं प्रवृत्त केलेल्या ह्या देवी आहेत, ह्या देवता आहेत आणि यांच्याद्वारे हे सगळं केलं जात आहे. त्यांची नावं आपल्याला इथं कळणार आहेत. आता अनाहत चक्र हे दुसरं चक्र, अनाहत चक्र. आता कंठ चक्राचा आपण अभ्यास केला, म्हणजे विशुद्धी चक्राचा अभ्यास केला. आता अनाहत चक्र म्हणजे काय आहे, तर म्हणजे हृदय चक्र, त्याला असंही म्हणतात अनाहत चक्राला. म्हणजे जे कंठाच्या खाली असते, म्हणजे हृदयाच्या भागात असते, त्याला अनाहत चक्र असं म्हणतात. खरं तर ही सगळी चक्र आपली जी ह्याची म्हणजे स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, त्या स्पायनल कॉर्ड मध्ये ही सगळी चक्र वसलेली आहेत आणि त्यामधून आपल्या मेंदूपर्यंत या सगळ्या चक्रातनं एक 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 संवेदना जात असतात. आणि मग जेव्हा आपण शेवटच्या चक्रापर्यंत, मुकुट चक्रापर्यंत पोहोचतो, तेव्हाच आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतो, असं खरं तर आहे. पण आता इथं त्यांनी काय केलेलं आहे, पाठीमागच्या पाठीच्या बाजूला आपल्याला स्पायनल कॉर्ड आहे असं सांगितलं जातं, पण त्याचा संबंध आपल्या हृदयाशी सुद्धा आहे. आणि म्हणून इथं त्यांनी अनाहत चक्राला हृदय चक्र असं सुद्धा म्हटलंय. हृदयाच्या भागामध्ये कंठाच्या खाली हृदय असतं. याला 12 पाकळ्या आहेत. आता हे काल्पनिक कमळ आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ते निस्तेज लाल म्हणजे श्यामल वर्णाचं आहे. ह्या चक्राचं वैशिष्ट्य आहे, घर्षणाशिवाय इथं ध्वनी निर्माण होतो. आपण आपल्या हृदयावर जर हात ठेवला तर आपल्याला थक 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 असा आवाज जाणवतो, आपल्याला हालचाल झालेली जाणवते. म्हणजे तिथं काही एकावर एक काय आपटतंय का हो, किंवा आता हातावर हात वाजवला तर टाळी वाजते, पण तसं हृदयामध्ये काही एकावर एक आपटतंय का, नाही. घर्षणाशिवाय म्हणजे काहीही एकमेकावर आदळत नसतं, परंतु तरी सुद्धा इथं ध्वनी निर्माण होतो. आणि या ध्वनीला शब्द ब्रह्म असं म्हटलेलं आहे, की ज्याला पुरुष किंवा आत्मा म्हणून वेदांतामध्ये संबोधन. हे शब्द ब्रह्म जे आहे, हे ज्या शब्दांद्वारे, संभाषणाद्वारे आपण एकमेकाशी कम्युनिकेशन करू शकतो, एकमेकांना आपले विचार, आपले शब्द, संवेदना सांगू शकतो, ते जे शब्द ब्रह्म आहे त्याला वेदांतामध्ये पुरुष किंवा आत्मा असं म्हणतात. म्हणजे हृदयामध्ये आत्मा स्थित आहे. म्हणून आपण नेहमी सांगतो की तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला माझा नमस्कार. बरेच संत सज्जन सुरुवातीला जेव्हा भाषण करतात किंवा प्रवचन द्यायला सुरुवात करतात, त्यावेळेस तुमच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला माझं सादर वंदन असंच म्हणतात. म्हणजे काय हो, तर तो आत्मा जो आहे तो त्या हृदयामध्ये आहे, या चक्रामध्ये आहे, अनाहत चक्रामध्ये आहे. आणि येथे चक्राच्या खाली एक 8 पाकळ्यांचं सुद्धा एक छोटस कमळ आहे आणि तेथे जीवात्मांमधील इष्ट देवता ध्यानात असतात. हेच ह्या चक्राच्या पाकळ्यांवर जे बिंदू असतात ती म्हणजे स्वर्णमालेतील व्यंजन आहे. म्हणजे बघा तिथं त्यांनी 12 पाकळ्या ज्या आहेत, 12 पाकळ्या आहेत म्हटले तेव्हा त्याला 12 पाकळ्यांचं म्हणून त्याला भानुपत्र म्हणजे सूर्याची नावं त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे कमळात राहणारी वामदेवी असं हिचं संबोधन आहे तिला. आणि इथं म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये आपण डाकिनीश्वरी असं नाव होतं. आता अनाहत चक्रामध्ये राहणाऱ्या देवतेचं नाव राकिणीश्वरी असं नाव दिलेलं आहे. तर ह्या चक्रामध्ये ध्वनी निर्माण होत आहेत
आणि ह्या चक्राच्या खाली म्हणजे वरती 12 पाकळ्यांचं एक कमळ आहे आणि त्याच्या खाली आणखीन एक 8 पाकळ्यांचं छोटं कमळ आहे आणि तिथं इष्ट देवता म्हणजे योग्य ते इष्ट म्हणजे योग्य अगदी तर त्या देवता ध्यान करत असतात. आता आपण आपल्या जर आता सध्याच्या ह्याच्यानुसार जर आपण बघितलं तर आपल्या हृदयामध्ये जे काही रक्ताभिसरण किंवा जे ठोके पडत असतात ह्यामध्ये जर काहीतरी गडबड झाली तर आपोआपच काय जोपर्यंत ते सगळं व्यवस्थित चाललेलं आहे याचा अर्थ त्यांची ध्यानधारणा योग्य प्रकारे चाललेली आहे. जेव्हा काहीतरी गडबड होती म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हार्ट अटॅक आला म्हणजे हृदयामध्ये गडबड झाली की आपल्याला चक्कर येते, आपल्याला काही कळत नाही, आपल्याला शुद्ध राहत नाही. ही जी आहे म्हणजे या ध्यानामध्ये ह्या पाकळ्यांवर जे बिंदू आहे तिथं ह्या इष्टदेवता ध्यान करत असतात आणि ही सर्व वर्णमालेतील व्यंजन म्हणून उल्लेख त्यांचा झालेला आहे. हे चक्र हवेच्या घटकांचे प्रतिनिधित्व करते. आता हवेचा घटक म्हणजे काय वायू वायू तत्वाचं प्रतिनिधित्वही करते. आपण बघतो श्वास घेतो मग तो रक्त आपल्या श्वास नलिकेद्वारे हृदयापर्यंत जातो मग ते हृदयामध्ये असणारं रक्ताचं अभिसरण करून इकडून तिकडून स्वच्छ करून मग परत आपल्या शरीराला पुरवठा करते. हे काय कशामुळे होतं? हे वायू तत्व जे आहे वायू घटक जो आहे तो म्हणजेच ही वर्णमालेत असणारी ही जी सगळी व्यंजन आहेत ही याला प्रतिनिधित्व करतायत आणि हवेच्या हे चक्र जे आहे नाहत चक्र जे आहे ही या हवेच्या घटकांचे म्हणजे वायू तत्वाचं प्रतिनिधित्व करते आणि ह्याचं यम हे बीज आहे. मागच्या शुद्धी चक्राचं हम हे बीज होतं आता हे यम हे बीज आहे यवते अनुस्वार हे बीज आहे असं आणि हे संरक्षणात्मक वापरलं जाते आणि हे बीज इच्छा आत्म्याच्या म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक सक्षम आहे. म्हणजे आपण काय करतो आपण जर योग्य प्रकारे आपला श्वासोच्छवास झाला आपल्याला जर योग्य प्रकारे श्वास घेता येत असेल आपलं स्वास्थ्य ठीक असेल हृदयाची धडधड योग्य प्रकारे नाडीचे ठोके पडत असतील तरच आपण नाहीतर आपण म्हणतो बाई माझा बीपी वाढले त्यामुळं काय डोकं चालत नाहीये गरगरतंय कसं तरी होतंय. हे सगळं काय आहे हे वायू तत्व जे आहे हे आपल्या शरीरावरती या चक्रावरती परिणाम करतं आणि मग आपण हलतो त्याच्यात म्हणजे म्हणून आपण मग ती गोळी घेतली की म्हणजे काय होतं गोळी घेतो म्हणजे काय करतो आपण तर त्या तत्व जे आहे ते वायू जो आहे त्याला आपण रोधन करतो म्हणजे त्या ज्या देवता ध्यान करत बसलेल्या आहेत त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून आपण काय करतो गोळी घेतो. आता हे जर आपण पूर्वीचे योगी लोक जे असायचे ते आपल्या ध्यानाद्वारे हे सगळं रोधन क्रिया करू शकत होते. आता आपल्याला ते होत नाही म्हणून आपण काय म्हणतो ही गोळी घेतली बीपी कमी झालं ही गोळी घेतली शुगर कमी झालं हे जी गोष्टी आपण म्हणतो किंवा डोकं दुखायचं काम हे सगळं काय आहे तर ह्या सगळ्या ज्या देवता ज्या तिथं ध्यान करतायत म्हणजे तिथं त्या आपलं शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करण्याची शक्ती आहे ज्या बिंदूंमध्ये त्या सगळ्यांवरती नियंत्रण करण्याचं काम या अनाहत चक्रामध्ये बसून ही राखीणीश्वरी करत असते. म्हणजे हवेच्या घटकाचं प्रतिनिधित्व ही करते आहे आणि ह्या योगिनीचं नाव म्हणजे ह्या चक्राची जी अध्यक्षता मुख्य त्या योगिनीचं नाव आहे रागिणी असं या नावानं तिला संबोधलं जातं. अनाहत चक्रात ही रागिणी हृदयाच्या चक्रात वास्तव्य करून ललिता मातेला बघा आता त्यांनी असं म्हटलंय ललिता मातेला ती सहस्राधार चक्र ललिता मातेला कशाला सहस्राधार चक्रापर्यंत जायला पाहिजे आपल्या भक्ताला. आता इथं आपण आपल्याला अर्थ घ्यायचा येतो की आपल्याला जर कुंडलिनी जागृतीद्वारे जर सहस्राधार चक्रापर्यंत पोहोचायचं असेल मुकुट चक्रापर्यंत आपल्याला जर पोहोचायचं असेल तर त्याला मदतीचं काम आपली तब्येतच चांगली राहिली नाही तर आपण काही करू शकू का नाही. डोकं दुखायला लागलं तर वेळी सुद्धा घालायला नको वाटते इतकं डोक्याला कंगवा लागला तरी डोक्यात ठण 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 विजा चमकतात. म्हणजे ही जी गोष्ट आहे या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ही राखीणी देवता करते आहे आणि ह्या चक्रापर्यंतचा मार्ग पण ललिता अंबिका आपल्याला काय सल्ला देते अरे माझ्या भक्ता तू काय कर
तर विशुद्धी चक्रापासून मुकुट चक्रापर्यंत जा, प्रयत्न कर. या एका चक्रातनं दुसऱ्या चक्रात, दुसऱ्या चक्रातनं तिसऱ्या चक्रात जाऊन, म्हणजे याचा अर्थ तू तुझी आध्यात्मिक प्रगती करून घे, हे तू असं ती सांगत असते. पण अडथळे भरपूर येत असतात आणि अशा वेळेला ते सहाय्य करण्याचं काम या राखिणीश्वरी आपल्याला करतात. म्हणजे त्या मदत करतात की ठीक आहे, ह्या चक्रात तुम्ही आता आलायत ना, इथपर्यंत तुम्हाला कळलंय ना, आता आपण पुढे जायचा प्रयत्न करूया. आपण जेव्हा काही आता बऱ्याच जणांनी परिक्रमा वगैरे केलेल्या आहेत, काही जणांनी ते गिरनार पर्वत वगैरे चढण्याचं काम केलेलं, म्हणजे ते गिर्यारोहण केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलो आता आपण अजून वर बघितलं की आहे बरंच लांब आहे, जाऊ की नको, होईल का नाही, ठीक आहे थोडं तरी पुढे जाऊया, बघूया तिथपर्यंत तरी जाऊया. आपण तिथपर्यंत जाऊया, तिथपर्यंत पोहोचलं की नाही आता आपण आणि थोडं पुढे जाऊ. ही जी वृत्ती आहे आपली, ही वृत्ती वाढवण्याचं काम ही या योगिनी आपल्याला करतात. आणि ही प्रेरणा आमची ललितांबिका त्यांना देते. म्हणजे हे सांगण्याचं काम कोणामार्फत होतंय? राखिणीश्वरी मार्फत होत. पण प्रत्यक्षात कार्य कोण करायला सांगते? आमची ललिता देवी. म्हणजे सगळ्याला आधारभूत शेवटी ललिता देवीच आहे. पण ती स्वतः तिथं कार्यरत न राहता ह्यांच्या मार्फत नियंत्रण करण्याचं काम करते. म्हणून चक्रापर्यंत, म्हणजे सहस्राधार चक्रापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर तो मार्ग काढण्यासाठी आपण, आपल्याला नेहमी वाटत असतं की आपण सगळं ज्ञान संपादन केलं पाहिजे, मला हे शिकायचंय, मला ते शिकायचंय. आता आपणच बघतो, ताई आम्हाला हे शिकवा, ताई आता आम्हाला ते शिकवा. थोडस आपल्याला कळल्यावर आपल्याला असं वाटतं नाही नाही, आता किती आयुष्य आहे कुणाच ठाऊक, हेही शिकून घेतलं पाहिजे. आता किती राहिले कुणाच ठाऊक आयुष्यामध्ये, तेही आपल्याला शिकायला मिळायला पाहिजे. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्यामध्ये आहे. त्यामुळं आपण मार्ग काढत काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा आपला जो जड आत्मा आहे, त्या आत्म्याला आशीर्वादात्मक कार्य ह्या राखिणीश्वरी वगैरे करत असतात. आणि मग आपले कर्म म्हणजे प्रकटीकरण होतं त्याच्यातनं. म्हणजे आपण थोडस आता प्रपंचातनं बाजूला होतो, मापाप आध्यात्मिक मार्गाचा अभ्यास करायला लागतो, थोडं वाचन करायला लागतो. आता आपल्याला भारतीताई सारखं सांगतात की इतके दिवस कधी वाटलंच नव्हतं असं वाचावं, गुगलवर सर्च करावं, हे ग्रंथ वाचावा, ते वाचावं, हे ऐकावं. म्हणजे आता ह्या मार्गाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम जे आहे या सगळ्या देवता योगिनी करतायत. आणि ते काय होतं, मग त्यातून काय होतं, आपलं कर्माचं प्रकटीकरण होतं. बरोबर 3ला म्हणजे 3ला सगळे हजर होतात. हे आपल्या कर्माचं प्रकटीकरण आहे, हे बरोबर 3ला हजर होतात. कारण नाही आज ललिता मातेचं काय अर्थ सांगणार आहेत कोण असतो, आज समर्थ काय काय आपल्याला सांगणार आहेत कोण असतो. 3 वाजता आपण हजर होतो. आज आपल्याला काहीतरी म्हणायचंय, हा मला नीट म्हणायला येईल की नाही, म्हणजे कर्माच्या प्रकटीकरणासाठी आपण तिथं हजर होतो. आणि मग जसं आपली चांगली कर्म असेल तर आपलं प्रकटीकरण चांगलं होतं, माणूस चांगला भक्त होतो. आपण समजा जर चांगलं आपल्याला प्रकटीकरण करता आलं नाही, आपली वृत्ती तेव्हा प्रकट करताना कर्म, चांगलं कर्म आणि वाईट कर्म, दुष्कर्म आणि सत्कर्म, आपण जे चांगल्या प्रकारे करतो, चांगल्या मनानं करतो, संध्याताई कुठं चुकतायत का हे बघण्यासाठी मनात ठेवून जर आपण इथं आलेलो असलो तर ते आपल्या मनात वाईट विचार आहेत, मग तेव्हा ते सहाय्य करत नाहीत. पण आपल्याला एक चांगला भक्त बनायचंय, त्यांनी जे सांगितलंय ना, ठीक आहे आपल्याला जेवढं पटलंय तेवढं आपण घ्यायचं आणि आपण पुढचा मार्ग, पुढच्या चक्रापर्यंत आपल्याला जायचंय, हे मार्ग अवलंबायचा आहे. म्हणजेच आपल्याला एक चांगला माणूस आणि एक चांगला भक्त बनायचंय. आणि ह्यासाठी आशीर्वाद देण्याचं काम ही अनाहत चक्रामध्ये ही राखिणी देवता जी आहे, राखिणीश्वरी असं तिला संबोधन केलेलं आहे वाग्देवतेंनी, आणि ती आपल्याला करत असते. तर पुढचं जे नाव आहे, म्हणजे पुढचं जे नाम, आता अर्थात हे या योगिनीचं नाम आहे, राखिणीश्वरी योगिनीचं नाम आहे. पहिली 10 नावं राखिणीश्वरीच झाली, आता राखिणीश्वरीची नाव आहे. आतापर्यंत आपण राखिणीश्वरीचं एकच नाव बघितलं, अनाहताब्ज निलया, हे बघितलं. आता श्यामाभा असं त्यांनी नाव दिलेलं आहे. श्यामाभा म्हणजे काय, राखिणीचं वर्णन करत असताना आता इथं तिचं वर्णन सुरू होतं. असं मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की पहिल्यांदी तिचं वर्णन त्याने केलं, ती कोणत्या रंगाची आहे, किती पाकळ्यांची आहे वगैरे, हे सगळं वर्णन झालं. आता त्या राखिणीचं वर्णन सुरू होते, ती कशी आहे, कशी आहे, तर तिचा रंग हिरवट गडद आहे आणि तिचं वय साधारण
16 वर्षाचं आहे. 12 ते 16 वर्षाचं. असं का आहे? 12 ते 16 वर्ष याचा अर्थ की ती परिपूर्ण झालेली आहे, म्हणजे ती मॅच्युअर म्हणतो आपण त्याला. हे वय जे आहे मॅच्युअर होण्याचं वय आहे 12 ते 16. साधारण एक 8, 9, 10 वर्षापर्यंत आपण त्या लहान मुली आहेत असं म्हणतो. पण 10 वर्षानंतर जेव्हा त्या मोठ्या होतात त्यावेळेस आपण त्यांना मॅच्युअरपणा आलेला असतो. आणि तेव्हा त्यांचं जे वय आहे ते वय म्हणजे काय? हिरवट गडद असं त्यांनी वर्णन केलं. हिरवट गडद म्हणजे काय हो? हिरवं म्हणजे पावित्र्य त्यांच्या शरीरामध्ये आलेलं असतं, म्हणजे एक परिपूर्णता आलेली असते, म्हणजे एक स्त्री, सक्षम स्त्री त्यावेळेस ती बनलेली असतात. आणि म्हणून तिचा रंग इथं त्यांनी हिरवट गडद असा दिलेला आहे. म्हणजे हिरवा रंग हा शुभ पण आहे आणि पावित्र्य दाखवण्यासाठी. जरी समजा हिरवा रंग हे आपण म्हणतो की मुस्लिम लोकांचा आहे म्हणून बरेच जण हिरवा रंग कुठं वापरायचा नाही वगैरे असं बंधन घालतात, पण नाही. निसर्गामध्ये हिरवंच सगळं जास्त आहे. हिरवी झाडं, हिरवी पानं, इतकी सुंदर वसुंधरा आपली हिरव्या ह्यानी वस्त्र नेसलेली असती. सुंदर पीक जेव्हा उभं राहतं पृथ्वीवरती तेव्हा, जमिनीवरती तेव्हा, म्हणजे हा हिरवा रंग हा पावित्र्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून ती ह्या रंगामध्ये आहे. साधारण ती 12 ते 16 वर्षाची आहे. तिचा वर्ण हा श्यामल असल्यामुळे तिला श्यामाभा असं म्हटलेलं आहे. ह्या वेळेला म्हणजे आता हिचं श्यामाभा असं वर्णन करत असतात. साधारण पूर्वीच्या काळी 14-15 वर्षी मुलींची लग्न व्हायची. त्या काळामधलं हे वर्णन असल्यामुळं 14-15 वर्षी मुलींचे लग्न झाले की 16 वर्षी साधारण त्यांच्या उदरामध्ये पिंड वाढत असायचा. आणि म्हणून हे श्यामाभा हे नाव हे दुसऱ्या महिन्यात गर्भिणी जी असते, दुसऱ्या महिन्याची गरोदर बाई, तिला श्यामाभा अशा वर्णन तिचं केलेलं आहे. म्हणजे गर्भिणीचा दुसरा महिना हा श्यामाभा या नावानं उल्लेख केला गेलेला आहे. पौराणिक कथांमध्ये सुद्धा त्या वेळेस म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक महिन्याचं वेगवेगळं वर्णन आहे. प्रत्येक महिन्यामध्ये त्या गर्भिणीची वेगवेगळी छटा आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचं जे नाव आहे, पुढचं जे तिचं नाव आहे वदनद्वया. बघा मागच्या ह्याच्या म्हणजे आता 487 नंबरचं नाव आहे सहस्रनामामधलं, पण हे या राखिणीश्वरीचं तिसरं नाव आहे, म्हणजे तिसरं नाव आहे या श्लोकामधलं. वदन म्हणजे चेहरा, मुख, आणि द्वया म्हणजे दोन चेहरे. आधीच्या जी योगिनी होती तिला एक मुख, दाकिनीश्वरी असं आपण तिला म्हणत होतो, तिला एक मुख होतं. पण ह्या देवीला अनाहत चक्रामध्ये असणाऱ्या या राखिणी देवीला तिला चढत्या क्रमानुसार, म्हणजे आता बघा विशुद्धी चक्रामध्ये एक मुख आहे, अनाहत चक्रामध्ये 2 मुख असलेले दाखवलेले. चढत्या क्रमाने म्हणजे क्रमानुसार त्यांच्या मुख म्हणजे चेहरे हे जे आहेत ते वाढलेले दिसत आहेत. त्यामुळं क्रमानुसार या राखिणीला 2 चेहरे आहेत, 2 मुख आहेत असं म्हटलेलं आहे. अर्थात आता बघा त्याच्या पुढचं जे नाम आहे त्याच्यामध्ये दौष्ट्रोज्ज्वला. तर दौष्ट्रोज्ज्वला म्हणजे ज्या देवतेच्या मुखामध्ये 2 खुरदात बाहेर दौष्ट्रोज्ज्वला. दौष्ट्र म्हणजे दात आणि उज्ज्वल म्हणजे प्रकाशमान होत आहे. म्हणजे ज्यांच्या मुखातून काही जणांचे दात ओठाच्या बाहेर आलेले असतात, मग ते आपल्याला लगेच दिसतात. आपण म्हणतो ना त्याने का दात पुढे त्याच ताईंचं असं आपण उल्लेख करून सांगत असतो. का तर आपल्याला त्यांचे पुढे आलेले जे दात आहेत ते सगळे लगेच प्रकाशमान होतात, लगेच आपल्याला दिसत असतात. आणि म्हणून ते खुर दात त्या राखिणी स्वरूपाचे, राखिणीश्वरी योगितेचे, त्या योगिनीचे 2 दात बाहेर आलेले असतात. परंतु जरी ती तशा रूपामध्ये असली तरी सुद्धा त्या दातांनी सुद्धा तिची शोभा, चेहऱ्याची शोभा ती शोभिवंत दिसते असं वर्णन वाग्देवींनी केलेलं आहे. म्हणजे दात पुढे आहेत म्हणून चेहरा कुरूप दिसतो किंवा विद्रूप दिसतोय असं नाहीये. तर तिचे जरी दात पुढे असते तरी सुद्धा ही देवता राखिणीश्वरी ही जी योगिनी आहे ही शोभिवंत दिसते. म्हणजे दात पुढे असले खूप वाईटच दिसतात असं काही नाही. तो दात हसल्यावरती जेव्हा छान खुलून दिसतो त्यावेळेस त्याला एक प्रकारची शोभा आलेली दिसते. आणि म्हणून या
राखिणीचं दंष्ट्रोज्ज्वला असं नाव दिलेलं आहे. पुढचं जे नाम आहे या योगिनीचं ते अक्षमालादिधारा असं म्हटलेलं आहे. अक्षमालादिधरा. आता ह्या राखिणीनं संस्कृतच्या सर्व 51 अक्षर, मागं पण एका ललितांबिकेच्या एका वर्णनामध्ये आपण तिने त्या सगळ्या वर्णमालेच्या अक्षरांची माळा गळ्यामध्ये परिधान केलेली आहे असं वर्णन आपण केलेलं होतं. आणि त्या 51 अक्षरांचं प्रतिनिधित्व करणारी 51 मण्यांची माळा ह्या आमच्या राखिणीनं सुद्धा घातलेली आहे. जे राखिणी योगिनी जी आहे तिने घातलेली आहे. कोणत्याही घर्षणाच्या कारणामुळं या चक्रामध्ये ध्वनी ऐकू येत नसल्यामुळं आता कोण 2 वस्तूंच्या साह्याने ध्वनी निर्माण केला जाऊ शकतो. म्हणजे कोणत्या 2 वस्तूंच्या साह्याने ध्वनी निर्माण केला जातो? हातावर हात आपटला की टाळी वाज. म्हणजे आपण जेव्हा तो नाद निर्माण करू शकतो, ध्वनी निर्माण करू शकतो, परंतु इतर वेळेला इतर ठिकाणी आपण कुठंही हाताने जंगलावर मारलं तरी सुद्धा आवाज येतो. म्हणजे 2 ठिकाणी एकमेकावर आपटलं तर त्या घर्षणानं ध्वनीची निर्मिती येते. परंतु या चक्रामध्ये, अनाहत चक्रामध्ये म्हणजे हृदयामध्ये मात्र असं काही, समजा तुमच्या हृदयावर जर जोरात कोणीतरी काहीतरी घाव घातला तर झालं, खलास असतो माणूस. म्हणजे म्हणून तिथं आवाज येणारच नाहीये, कारण घर्षणाशिवाय तिथलं कार्य वायूच्या घटकामुळे व्यवस्थित चाललेलं असतं. येणारी हवा शुद्ध अशुद्ध येत असते जात असते आणि रक्ताभिसरणाचं कार्य पण सगळं चाललेलं असतं. या आपण ध्वनी निर्मितीसाठी 2 तळव्यांचा वापर करतो आणि हे चक्र अनाहताब्ज स्वतःचा ध्वनी निर्माण करण्यास सक्षम आहे. आणि हे आपण टाळी वाजवून दाखवतो की हे जे चक्र आहे हे सुद्धा आवाज करू शकतो, ध्वनी निर्माण करू शकतो. पण सखोल ध्यान करताना आता ह्याचा तिथं ध्वनी निर्माण होत नाही असं का म्हटलेलं आहे? तर त्या ज्या ध्यान करण्यामध्ये ज्या योगिनी, ज्या देवता बसलेल्या आहेत ध्यान करण्यासाठी त्या अनाहत चक्रामध्ये, त्यांना जर आवाज झाला तर त्यांचा ध्यान भंग पावतो. आणि म्हणून आपण सुद्धा काय करतो? आपण जेव्हा ध्यान धारणेला बसतो तेव्हा आपण कुठल्याही श्लोकाच्या, कुठल्याही वाचनाच्या अगोदर आपण ओंकाराचा ध्वनी निर्माण करतो. ओंकाराचा आधी उच्चार करतो. ओम असा उच्चार केला की तो ध्वनी जो आहे तो जसा बाहेर सगळ्यांना ऐकू जातो तसा आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा तो ध्वनी परिवर्तित होतो. तो ध्वनी वायूद्वारे म्हणजे आपण निर्माण जो करतो तो ध्वनी, ओमचा नाद जो आहे तो आपल्या अंतरंगामध्ये जसा जातो तसा तो वायूद्वारे वहन केला जातो, इतरांनाही ऐकायला जातो. आणि म्हणून वाग्देवींनी ही अक्षरांची माला जो आहे म्हणजे ओम पासून सुरुवात होऊन मग पुढे सगळ्या अक्षर मालिका ज्या आहेत म्हणजे स्वर आहेत, व्यंजन आहेत, ह्या सगळ्यांची हे जे आहेत हे याचा आपल्याला नाद निर्माण होतो. म्हणजे आपण काय करतो? त्या शब्दांचा म्हणजे काही स्वर वापरतो, काही व्यंजन वापरतो आणि मग त्याच्या उच्चारातनं काही ध्वनी निर्माण होतात. आणि म्हणून वाग्देवींनी अक्षरांची ही माळ घालण्यासाठी राखिणी ह्या देवतेची, या योगिनीची निवड केलेली आहे. अक्षमालिका हे एक उपनिषद सुद्धा आहे. या नावाचं हे उपनिषद आहे अक्षमालिका म्हणून. आणि अक्षमाला म्हणजे काय? आणखीन एक अर्थ इथं असा आहे, अक्षमाला म्हणजे काय? त्रिशूल, नरकपाल, डमरू आणि अक्ष अशी 4 आयुध जिच्या हातामध्ये आहे अशी ती, म्हणजे 4 आयुधांनी युक्त असं अक्षमाला, अक्षमाल अशा अर्थानं तिला या 4 भुजांमध्ये ही 4 आयुध तिने धारण केलेली आहेत. आणि असाही एक अर्थाभिप्रेत आहे. पण मुख्य म्हणजे संस्कृतच्या 50 वर्णाक्षरांची इथं चर्चा जास्त करून आहे. यात आणखीन एक गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की सोने चांदी यांच्या तारामध्ये गुंफलेल्या वेगवेगळ्या रत्न आणि धातूंनी बनवलेली
50 मण्यांची माळ बनवावी आणि तिचे पूजन करताना ते वापरावं असं संबोधलं आहे. तर बघा, सोनं चांदी ह्याचा अर्थ काय आणि रत्न सगळं वापरायला सांगितलं. सोनं म्हणजे काय, जे अगदी शुद्ध स्वरूपामध्ये आहे ते. चांदी निखळ शांतता देणारं आहे, शुभ्र आहे ती चांदी. आणि रत्न याच्यामध्ये खरोखरीच वैविध्यपूर्ण असणारे जे गुण आहेत ते रत्न. आपण म्हणतो ना की एक एक रत्न आहेत आमच्या या दरबारामध्ये आहेत. पूर्वीच्या काळी अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न दरबार होता. म्हणजे काय होतं, नवरत्न म्हणजे 9 रत्न मांडून ठेवली ती सिंहासनावर ठेवली असं होतं का, नाही. एकेका गुणांनी युक्त असणारे लोक. म्हणून इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे की सोन्या चांदीच्या तारांमध्ये म्हणजे जणू काही या सगळ्या गुणांनी युक्त असं जे शब्द ब्रह्म आहे. म्हणून सुरुवातीला मी सांगितलंय की अक्षर ह्या अनाहत चक्रामध्ये शब्द ब्रह्माची निर्मिती होती आहे, ध्वनी निर्माण होतो. आणि ते शब्द ब्रह्म काय आहे, तर हे अक्षरमालेमधले संस्कृतच्या हे 50 वर्णमाला जी आहे या 50ची एक माळा बनवलेली आहे. आता माळा नुसती एक माळ घालून सगळं होईल का, नाही. तर विविध शब्दांचा उच्चार त्यातून होणार आहे. आणि म्हणून या उच्चारामधून म्हणजेच काय आहे हो, आपण काय करतोय, आपणही त्याच वर्णमालेच्या शब्दांचा आधार घेऊन अनेक स्तुती स्तोत्र गातो, अनेक सूक्त गातो, अनेक पुस्तकं वाचतो, अनेक कविता म्हणतो, अनेक भजनं म्हणतो. हे सगळं काय आहे, ह्या वर्णमालेचाच आधार आहे ना त्याला. आणि म्हणून तिचं पूजन करताना हे संबोधन वापरलेलं आहे की या मालेवर. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, आपण जे नेहमी म्हणतो की तुम्ही जर चांगल्या शब्दांनी जर तिचं वर्णन केलं, स्तुती गायली, तर त्याचं जास्त फलित आपल्याला मिळतं. अगदी मनोभावे तल्लीन होऊन एखादं भजन म्हटलं तर भजन संपता क्षणी आपल्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागतात. हे जे आहे हे कशामुळे होतं, तर आपण त्या शब्दांशी एकरूप म्हणजे त्या शब्दांनी आपण ब्रह्मापर्यंत गेलेलो असतो. म्हणजे ब्रह्मज्ञान त्या शब्दांमधून आपल्याला प्राप्त होतं. म्हणून तो शब्द ब्रह्म जो आहे तो त्यामध्ये फलित झालेला दिसतो. आणि म्हणून आपण त्याचा जप करायचा आहे. आपण काय करतो, आपण कोणताही जप जर तो शब्द ब्रह्म निर्माण करणार म्हणजे शब्दामधून ध्वनी निर्माण करणारा जर जप असेल तर तो लवकर फलित होतो. मी नेहमी सांगते की आपला जो ललितांबिकेचा जो जपाचा मंत्र आहे, पंचदशाक्षरी मंत्र जो आहे तो असे बीजाक्षर मंत्र आहे. आणि त्यामुळे त्याचा जप केला तर आपल्याला जास्त फल, लवकर फल मिळतं. आणि म्हणून ह्या देवीचं म्हणजे राखिणी ही जी योगिनी आहे हीच ह्या 50 वर्णमालेंचं मिळून तिने माला गळ्यात घातलेली आहे. अर्थातच तिच्याकडे शब्द ब्रह्म आहे, शब्दांचं भांडार आहे. आणि त्यातूनच काही शब्द घेऊन आपण जप, जाप, स्तुती, स्तोत्र हे सगळं म्हणत असतो. आणि अर्थातच आपल्याला त्याचं फलित नक्कीच मिळतं. कारण कोणतीही जपमाला जर मोजणीसाठी वापरायची असेल तर ती माला आपण आधी पवित्र करून घेतली पाहिजे. म्हणजेच त्यावर म्हटले जाणारे मंत्र पवित्र मानले जातात. म्हणजे ती माला जी आहे आपण बघतो, जर समजा एखाद्या गुरूंच्या ठिकाणी जर आपण गेलो तर ती माळा आपण त्या समाधीला लावून घेतो. याचा अर्थ काय होतो की आपण आपल्या माळेमध्ये जर काही बाधा निर्माण झालेली असेल, आपण जो मंत्र जपतोय त्याच्यामध्ये जर काही चुका झालेल्या असल्या तर त्यामधून आपल्या माळेमध्ये जर काही कमतरता निर्माण झालेली असेल तर ती पुन्हा पवित्र करून घेणं म्हणजे पुन्हा माळा समाधीला लावून आणायची असं आपण म्हणतो. कारण आपण एकाच माळेवरती आपण नेहमी जप करावा आणि तीच माळ आपण वापरावी की ज्या योगे त्या माळेमध्ये सुद्धा इतकी ताकद येते की तिच्यावर एक वेळा जरी आपण जप केलेला असेल, एक माळ जरी जप केलेला असेल तरी सुद्धा तो 10 माळा जप केल्यासारखं पुण्य
किंवा त्याचं फलित आपल्याला मिळतं असंही म्हटलं जातं. म्हणून ते म्हटले जाणारे मंत्र पवित्र मानले जात आहेत. म्हणून या अक्षरमालेमध्ये हे जे राकिणीश्वरी आहे ह्या देवतेला महत्व प्राप्त झालेलं आहे. आणि पुढचा जो तिचा गुण आहे या योगिनीचा 490 नंबरचं नाव आहे रुधिर संस्थिता. बघा, रुधिर म्हणजे रक्त आणि संस्थिता म्हणजे हात आहे. आता ही हृदया चक्रामध्ये, हृदय चक्राचं पण नाव आहे अनाहत चक्राला. तर अनाहत चक्राचं हे जे हृदय चक्राचं नाव आहे. आणि आपल्या हृदयामध्ये तुम्ही जर रक्ताभिसरण बघितलं तर ती एक पिशवी दाखवलेली असते आणि असं 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 पाकफूक ते पिशवी अशी कमी जास्त होत असलेली लागतात. हृदय चालू बंद म्हणजे चालू आहे बंद आहे असं आपल्याला कसं कळतं? तर ते असं बंद म्हणजे हळू थोडंसं आकुंचन होतं प्रसरण होतं, आकुंचन होतं प्रसरण होतं. तिथं काय आहे हो? तर रुधिर म्हणजे रक्त असतं. आणि हे रुधिर राकिणी ही देवता जी आहे ही काय करते? रक्त निर्माण करण्याचं अध्यक्षस्थानी म्हणजे रक्त निर्माण करण्याचं प्रमुख काम ह्या देवतेकडे आहे. हे मागच्या मध्ये डाकिनीश्वरीकडे काय काम दिलं होतं त्यांनी? की तिने काय करायचं होतं? तर पशु लोकांपासून संरक्षण करण्याचं स्पर्शेंद्रियाचं कार्य तिच्याकडे दिलेलं होतं. आता इथं काय दिलेलं आहे त्यांनी? तर हृदयामध्ये असणाऱ्या रक्ताची वाढ किंवा त्याची निर्मिती हे कार्य दिलेलं आहे. आपण बघतो समजा आपल्याला जर सुई टोचली तर आपल्याला सुई टोचल्याची जाणीव स्पर्शाने कळते. आणि सुई टोचलेलं आपल्याला कसं दिसतं? तर तिथून रक्त बाहेर येतं. म्हणजे स्पर्शानंतर रक्त त्याच्या शेजारीच्या म्हणजे विशुद्धी चक्राच्या शेजारील चक्र म्हणून हे अनाहत चक्र आहे असं म्हटलं जातं. म्हणजे त्वचेच्या शेजारीच हा घटक आहे, रक्त आहे. आणि म्हणून आपल्याला विशुद्धी चक्राच्या पुढे अनाहत चक्र तयार करण्याचं हे आणखी एक कारण आहे. म्हणजे ह्याच्यानंतर अनाहत चक्राचा उल्लेख का केलाय वाग्देवींनी? तर विशुद्धी चक्रामध्ये स्पर्शाची जाणीव होते. तर अनाहत चक्रामध्ये आपल्याला रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. आपण म्हणतो फार रक्त कमी झाले, किती टोचलं तरी सुद्धा तपासायला रक्त येतच नाही बाहेर. म्हणजे काय होतो? आपली रक्त निर्मिती कमी होते. याचा अर्थ राकिणीश्वरी योगिनी आपलं कार्य चांगल्या प्रकारे होत नाही. कारण काय होतंय? आम्ही खाल्लेलं जे आहार विहार आपले जे आहेत ते योग्य नाही आहेत. हे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? किंवा आपण थंड प्रदेशात गेलो तर आपलं रक्त गोठून जाण्यापर्यंत पाळी येते. म्हणजे स्पर्शाची जी देवता आहे ती आपलं कार्य करते, पण ते थंडीमुळे ते गोठून गेलेलं आहे, मग रक्त पण गोठून जातं. म्हणजे म्हणून वाग्देवींनी हा उल्लेख जो केलेला आहे की विशुद्धी चक्रानंतर अनाहत चक्र हा का आला? तर ते ह्यासाठी आलेला आहे. आणि हेच एक कारण आहे की रुधिर म्हणजे रक्त म्हणजे इथं रुधिर संस्थिता म्हणजे रक्त आवडते तिला असा अर्थ इथं अभिप्रेत नाहीये. तर रक्त निर्मितीतील रक्त निर्माण करण्याचं मुख्य काम अध्यक्षस्थान तिच्याकडे आहे. आणि अर्थातच नुसतं रक्त तयार करायचं नाहीये, तर काय करायचंय? रक्तातील शुद्धीकरण करणं सुद्धा काम तिच्याकडेच आहे. म्हणजे मनुष्याच्या शरीरातील रक्तात तिचाच निवास आहे असंही म्हटलं तरी काही अयोग्य होणार नाही. कारण रक्तामध्ये ती आहे. म्हणजे ती जशी रक्त तिथं निर्माण करते, ते रक्त शुद्ध रक्त एकीकडं, अशुद्ध झालेलं रक्त बाहेर टाकण्याचं काम सुद्धा ती करते. म्हणजे हे जे काम आहे हे सगळं काम या राकिणी या योगिनीकडं त्या वाग्देवींनी दिले. वाग्देवींनी म्हणजे वाग्देवींनी उल्लेख केलेला आहे याचा की अशा तऱ्हेनं ही राकिणी देवी कार्य करते आहे. आणि हे काम ललितांबिकेनं तिच्यावरती दिलेलं आहे. इथं आपला 100वा श्लोक संपलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या रक्तात ती आहे, मनुष्याच्या स्पर्शामध्ये डाकिनीश्वरी आहे. म्हणजे स्पर्शाचं काम डाकिनीश्वरी करते. रक्त निर्मितीचं कार्य अनाहत चक्रामध्ये ही राकिणी देवी करते. इथपर्यंत आज आपण थांबणार आहोत. इथं 100 श्लोक पूर्ण झालेले आहेत. आता आपण एकदम 15 दिवसांनी बरोबर पुन्हा बुधवारी म्हणजे उद्या 15 दिवसात
आपण 101व्या श्लोकपासून पुन्हा सुरुवात करणार आहोत. ह्या योगिनीचं अजून नाव आपल्याला कळायचंय, कारण तिचं नाव आपल्याला पुढं कळणार आहे आपल्याला या पुढच्या श्लोकामध्ये, आणि त्या म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये कळणार आहे. त्यामुळे हिच्या रागिणी देवी हे आपण आता आधी माहिती झाले म्हणून सांगितलं, पण तिच्या आतापर्यंतच्या 6 नावांचा आपण अभ्यास केलाय. 6 नावांची आपण माहिती करून घेतली. आता पुढं तिचे आणखीन 4 नाव आहेत आणि ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. इथं आपण 100 गाठलेली आहे ह्या ललिता सहस्रनामाच्या श्लोकांची, आणि नाम जी आहेत त्या नावांची 490 नामं आपण आतापर्यंत अभ्यासलेली आहेत. म्हणजे आपण अर्ध्या नावांपर्यंत आपण आलेलो आहोत. अजून 10 नावं पुढच्या 2 श्लोकांमध्ये झाली की आपण 500 नावापर्यंत म्हणजे 50% आपण त्यांचा अभ्यास केलाय, त्याची माहिती घेतली आहे, असं होईल. आपण सगळ्या जणी खूप शांतपणाने छान तल्लीनतेनं ऐकता त्याबद्दल धन्यवाद. आणि हे सगळं थोडंसं म्हणजे क्लिष्ट स्वरूपाचं आहे, परंतु हे आपल्या शरीराशी निगडीत आहे बरेचसं, आणि त्यामुळे आपण थोडा अभ्यास करा. आणि स्त्रीच्या शरीराशी जास्त निगडीत आहे, कारण देवता आहेत या सगळ्या, आणि त्यामुळे आपल्याला याचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही, आपण माहिती करून घ्यायला काहीच हरकत नाही. तर आपण आज इथंच थांबायचं आहे. पुढच्या वेळेला पुढच्या याची माहिती मी नक्कीच देईल. इथपर्यंत आपण आज थांबूया. जे काय मला थोडंफार कळलं होतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. काय चांगलं झालं कळलं असेल तुम्हाला तर ते छानच आहे, नाही काही कळलं असलं तर ती माझी चूक आहे. जे काय ती तिची कृपा आहे, तिने जे काय कृपेनं सांगायचं मला सुचवलं त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. आणि इथूनही पुढे आपण तिला प्रार्थना करूया की अशीच बुद्धी दे काहीतरी चांगलं सांगण्याची, आणि आपण हा प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. फक्त आता 15 दिवसांनी आपण भेटूया. जय जगदंब, जय भगवती.